आंदेकर कोमकर टोळी यांच्यामधील राडा आणि त्याचा घटनाक्रम. पहिला टप्पा वनराज आंदेकरचा खून सप्टेंबर 2024. दुसरा टप्पा आयुष कोमकरचा खून सप्टेंबर 2025 आणि तिसरा टप्पा गणेश काळेचा खून ऑक्टोबर 2025. तिन्ही खुनांमध्ये सूड आणि टोळी युद्ध हेच कारण आहे असं पोलिसांचं साफ म्हणणं आहे. नमस्कार, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. पुण्यातील कोंढवा परिसरात शनिवारी मोठी घटना घडली. येवलेवाडी भागात ऑटो रिक्षा चालक गणेश काळे याचा खून करण्यात आला. दुपारी साधारण 3:30 वाजेला ही घटना घडली. ठिकाण होतं खडीमशीन चौकातील पेट्रोल पंपासमोर. पोलिसांच्या माहितीनुसार हल्लेखोर हे 2 टू व्हीलर वरून आले होते. गणेश रिक्षाने येवलेवाडीकडे जात होता. हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला. गणेशची रिक्षा पेट्रोल पंपाजवळ आली आणि तेव्हा त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. एकूण 6 राऊंड फायर करण्यात आल्या. गोळ्या लागल्यानंतर गणेश खाली कोसळला, पण तो अजूनही जिवंत असल्याचं पाहून हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले. त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपींपैकी एकाने नंबर प्लेट नसलेली बाईक तिथे सोडली. ते दुसरी बाईकवर बसून बोपदेव घाटाच्या दिशेने पळाले. हल्ला काही सेकंदात झाला आणि सगळं संपलं. पोलिसांनी लगेच सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. परिसरातील पेट्रोल पंप, दुकाने आणि घरांवरील कॅमेऱ्यांमधून व्हिडिओ घेतले. आरोपींच्या चेहऱ्यांचा अंदाज लावण्यात आला. झोन 5चे उपपोलीस आयुक्त राजकुमार शिंदे यांनी याचं नेतृत्व केलं. पोलिसांनी तब्बल 10 पथके तयार केली. या पथकांनी वेगवेगळ्या भागात छापे टाकलेत. फक्त 7 तासात पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं. रात्री 10 वाजेला 2 जणांना औपचारिक अटक करण्यात आली. 22 वर्षाचा अमन महबूब शेख आणि 24 वर्षाचा अरबाज अहमद पटेल यांच्यासोबतच 2 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना देखील ताब्यात घेण्यात आलं. सर्व आरोपी कोंढवा येथील काकडे वस्तीचे रहिवासी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 2 पिस्तूल आणि 1 कोयता जप्त केलाय. आरोपींनी पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. या कारवाईत डिटेक्शन ब्रांचचे उपनिरीक्षक अफरोज पठाण यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी त्यांच्या पथकासह आरोपींना सहज पकडलं. गणेश काळेचा भाऊ समीर काळे हा सध्या तुरुंगात आहे. समीर काळेवर माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या खुनाचा आरोप आहे. म्हणून हा खून सूड घेण्यासाठी झालाय का असा पोलिसांचा संशय आहे. पोलीस सांगतायत हा आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील जुना वाद आहे. हल्लेखोरांपैकी एक आरोपी कृष्णा आंदेकरच्या जवळचा असल्याचं समजते. कृष्णा आंदेकर हा वनराज आंदेकरचा भाऊ आहे. त्यालाही पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. कृष्णा आंदेकरला जेव्हा ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं होतं तेव्हा आरोपीपैकी एक जण त्याला भेटला होता. तिथेच या हत्येचा कट रचला गेला असावा. म्हणूनच पोलीस तपास करतायत की कृष्णा आंदेकरनेच या हत्येचा आदेश दिला होता का. 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकरचा नानापेठेत खून झाला होता. वनराज हा आंदेकर टोळीचा सदस्य आणि माजी नगरसेवक होता. या खुनात गणेशचा भाऊ समीर काळे आणि कोमकर गँगचे इतर लोक आरोपी होते. वनराजच्या खुनानंतर आंदेकर टोळी संतप्त झाली होती. त्याच्या अंत्यविधीला टोळी सदस्यांनी बदला घेण्याची शपथ घेतली होती. यानंतर 5 सप्टेंबर 2025 रोजी आयुष कोमकरचा खून झाला. आयुष हा वनराज आंदेकरचा भाचा होता. तो खूनही सूड म्हणून करण्यात आला होता. पोलिसांनी या दोन्ही खुनामध्ये अनेक आरोपींना अटक केली, पण तरीही टोळी युद्ध शांत झालेलं दिसत नाही. आता गणेश काळेची हत्या ही या साखळीतील तिसरी घटना म्हणून म्हटलं जाते. पोलिसांच्या मते आंदेकर टोळी अजूनही सक्रिय आहे. त्यांचे काही सदस्य तुरुंगात असले तरी बाहेरचे लोक त्यांच्यासाठी काम करतात. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर नजर ठेवण्याचे आदेश दिलेत. या घटनेनंतर कोंढवा परिसरात जोरदार पोलीस बंदोबस्त करण्यात आलाय. काही ठिकाणी नाकाबंदी आणि सर्च ऑपरेशन देखील चालू आहे. पोलिसांनी संशयितांच्या घरावर छापे टाकलेत. पोलीस तपासात समोर आलंय की आरोपी अमन शेख हा रील बनवायचा. तो स्वतःला गँगस्टर स्टाईल मध्ये दाखवायचा. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असत. पोलीस म्हणतात या रील्समुळे तो गुन्हेगारी जगताकडे आकर्षित झाला होता. त्याने टोळीतील लोकांशी संपर्क वाढवला. पोलीस आता त्याचा मोबाईल डेटा आणि चॅट रेकॉर्डिंग तपासून पाहतात. या तपासातून अजूनही काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. आरोपींना सध्या पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. पोलीस जाणून घेत आहेत की या हत्येमागचं नेमकं नियोजन कुठे झालं आणि कसं झालं. वापरलेली शस्त्रे कुठून आणली गेली हेही तपासलं जात आहे. आधीच्या प्रकरणात समीर काळेने मध्य प्रदेशातून पिस्तूल आणली होती. त्यामुळे पोलीस आता तपासतायत
की या खुनातही सेम नेटवर्क वापरलं गेलंय का. गुन्हे शाखेने काही पुरावे आणि फोन रेकॉर्डिंग मिळवल्याचं सांगितलंय. लवकरच आणखी काही आरोपींना अटक होऊ शकते. गणेश काळे हा सामान्य रिक्षा चालक होता. तो कुटुंबासोबत येवलेवाडीत राहत होता. त्याचे वडील आणि पत्नी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचा पुणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पंचनामा केला. पोस्टमॉर्टम नंतर बॉडी कुटुंबियांना देण्यात आली. त्याच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. दुकाने काही काळ बंद ठेवण्यात आली. नागरिकांमध्ये टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या अशी कुजबूज चालू आहे. पोलिसांनी नागरिकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय. त्यांनी सांगितलं की परिस्थिती नियंत्रणात आहे. उपपोलीस आयुक्त राजकुमार शिंदे म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा सखोल तपास करत आहोत. आरोपींना पकडलंय आणि पुढचा तपास चालू आहे. टोळी युद्धाचा संशय नाकारला जात नाही. आरोपींना न्यायालयात कडक शिक्षा मिळेल. पोलिसांनी सांगितलं की गणेश कोणत्याही टोळीत प्रत्यक्ष सहभागी नव्हता, पण त्याचा भाऊ समीर काळे असल्यामुळे त्याच्यावर हा हल्ला झालाय. पोलीस सांगतायत की शहरात कायदा नियंत्रणात आहे, पण सलग होणाऱ्या टोळी हत्यांमुळे लोकांमध्ये भीती वाढली आहे. नागरिक म्हणतायत की पोलिसांनी अजून कठोर कारवाई करायला पाहिजे. शहरात सध्या गुन्हेगारी टोळ्यांचं राज्य वाढलंय. काही टोळ्यांवर MPDA कारवाई करण्याच्या तयारीत आहे. शेवटी पुण्यात शांतता नांदायला पाहिजे आणि हे शहर पुन्हा विद्येचं माहेरघर म्हणूनच ओळखलं गेलं पाहिजे, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत या चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.